अंगाचा वेण वेण हा फार दुराचारी होता. काय होता? दुराचारी दृष्ट होता आणि तो नेहमी प्रजेला त्रास देत होता. आणि त्याचा त्रास पाहून अंगराजा वनामध्ये निघून गेले. वनामध्ये निघून गेल्याच्या नंतर आता प्रजेसाठी पालन करणारा कोण होता? तर तो वेण होता. लक्ष देऊन ऐका बरं का, वेण होता. वेण तर दृष्ट आहे, पण त्याला गादीवर कसं बसवायचं म्हणून ऋषी मुनींनी विचार केला की जाऊ द्या, दृष्ट आहे, बसून टाकू त्याला गादीवरती. कारण राजगादी जर कोणी बसेल तर कोणीतरी अतिक्रम करेल, म्हणून त्याला वेणाला गादीवर बसवायचं. त्याला बसवलं गादीवर, पण वेण फारच दृष्ट. पहिले त्यांनी समाजाला त्रास दिला, नंतर साधू मुनींना जो आश्रमासाठी संपत्ती जायची, होम हवन करायचे, ते सुद्धा त्यांनी बंद करायला लावले. का? तर हे विनाकामाना पैसा खर्च करतात म्हणून ते सर्व बंद केलं. ते बंद केल्याच्या नंतर लोकांना त्याचा राग येऊ लागला. ऋषीमुनी म्हणाले याला आता जिवंत ठेवून फायदा नाही, याला आपण मारलं पाहिजे. म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी युक्ती लढवली, त्याला मारलं. आणि मारल्याच्या नंतर त्याचा देह, लक्ष देऊन ऐका बरं का, नाहीतर म्हणाला आम्हाला भगवंताची माहिती कळाली नाही. जो वेणाला मारल्याच्या नंतर त्याचा देह एका तेलाच्या कोठडीमध्ये ठेवला. एका कोठीमध्ये त्याचा देह ठेवला. देह ठेवल्याच्या नंतर फार विचार केला यांनी की कोणीतरी आता अतिक्रम करणं आणि गादीवर कोणीतरी बसल, मग काय करावं. मग तो वेणाचं जो शरीर ठेवलेलं होतं त्याचं मंथन केलं. आणि मंथन केल्याच्या नंतर त्याचा जो डावा भाग होता, त्या डाव्या भागापासून कली नावाचा एक महापुरुष निघाला. कली हा दृष्टच आहे, तो निघाला आणि दक्षिण दिशेत तो चालता झाला. आणि उजव्या भागामध्ये त्या ठिकाणी जोडी निघली. कोणती जोडी? लक्ष्मी नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण, ती जोडी निघली. भगवान परमात्माने वरतून सर्वांनी देवदेवांनी पुष्पवृष्टी केली. त्यांच्या ठिकाणी अंगावरती पुष्प टाकले आणि सांगितलं तुम्ही आता नांदायला लागा, संसार करा. पण त्या राजाचं नाव ठेवायचं कसं? ते लक्ष्मीनारायणची जोडी निघाली होती, त्याचं नाव ठेवायचं कसं? मग त्याचं नाव ठेवलं पृथ्वीराजा. का? तर पृथ्वीचा पालन करणारा तो आहे म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? पृथ्वीराजा. आणि तो राजा पालन करू लागला, पण आधीच अनाचार दुराचार झालेला, मग त्याला राजगादीवर बसवलं. आधीच आपल्या त्या ठिकाणी राज्यामध्ये व्यवस्थित चाललं नव्हतं, म्हणून त्याने विचार केला की लोक अन्न कर मरत आहे. म्हणून त्याने काय केलं? रागाच्या भरामध्ये पृथ्वीला बाण पकडला, म्हणजे मारणारा, पृथ्वीला संपवणार. त्यावेळेस पृथ्वी माता गायीच्या रूपात आली आणि सांगितलं की पृथ्वीराजा तुम्ही मला मारू नका, मी तुमचं काही धान्य लपवत नाहीये, माझ्या पोटात तुमचं धान्य साठवून ठेवत नाही, पण तो तुमच्या वेण नावाच्या राजाच्या अंगापासून, डाव्या अंगापासून झालेला कली, तो काय करतो? सर्व पृथ्वीवरचं धान्य नष्ट करतो. त्याच्यामुळे मी पोटामध्ये अन्न साठवती. त्यावेळेस पृथ्वीराजाने काय केले? कलीवरती बाण सोडला. कली शरण आला, माफी मागितली आणि तो दूर चालला गेला. आणि पृथ्वीराजाला वाटलं की आता आपल्या राज्यामध्ये सुरळीत चालत आहे, आता आपण काय केलं पाहिजे? काहीतरी आपण देवाची साधना केली पाहिजे. पण कोणत्या देवाची साधना करू असे पृथ्वीराज म्हणाले बरं का. कोणा देवाची साधना करायची? मग त्यांनी विचार केला, ज्याने ही सृष्टी निर्माण केली त्या देवाची आपण प्रार्थना केली पाहिजे, स्तुती केली पाहिजे. ज्या देवाने देवाची नगरी सोन्याची बनवली, द्वारिका सोन्याची बनवली, नवे नवे रावणाची लंका नसून शंकराची ती लंका आहे, ती लंका सोन्याची बनवली, त्या देवाची आपण पूजा केली पाहिजे, आराधना केली पाहिजे, अर्चना केली पाहिजे. म्हणून पृथ्वीराजाने काय केलं? प्रभू विश्वकर्माला त्या ठिकाणी स्तुती केली आणि त्या ठिकाणी विश्वकर्मा प्रगट झाले. बोला प्रभू विश्व भगवान की. अवतार झाल्याच्या नंतर त्यांना आता वाटलं की आपण यांची पूजा स्थापन केली, यांचं आपण आता त्या ठिकाणी पूजा अर्चना केली.